राजकारणावर येऊया महाराष्ट्रातल्या खड्ड्यांकडे, कारण खड्ड्यांचा मुद्दा सध्या पेटलेला असताना चाकणनंतर आदित्य ठाकरेंनी आज हिंजवडीच्या विविध समस्यांची पाहणी केली. आदित्य ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी चाकणमध्ये पाहणी केली होती आणि त्यानंतर आज हिंजवडी गाठलं आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी लक्ष्मी चौकामध्ये खड्डे, वाहतूक कोंडी याची कारणं जाणून घेतली. त्यानंतर शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाचीही पाहणी केली आणि मेट्रो स्टेशन खालचे रस्ते अत्यंत वाईट अवस्थेत आहेत याकडे लक्ष वेधलं. हिंजवडीमधल्या IT कंपनी, त्यासोबतच विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, इंजिनियर्स या सर्वांचीच आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. अनेक ठिकाणी फुटपाथच नाही आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, किती दिवस चालू आहेत, काही 2-3 स्टेशन पूर्ण झालेले आहेत. टेस्टिंग चालू आहे, 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे. त्याची उद्घाटनाची तारीख काही मिळत नाही. एवढा सगळा गोंधळ या एका महत्त्वाच्या IT क्षेत्राच्या एरियात होऊ शकतो आणि ह्याच क्षेत्रामध्ये फॉर्च्यून 500मधले काही कंपनी येत आहेत, आलेले आहेत. गेल्या 3-4 वर्षात नवीन कुठच्या कंपन्या तेवढी मोठी वाढ काही झालेली नाही आहे. बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता. तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता. पण ते सगळं दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय, एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रिप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळालं पाहिजे या शासनामध्ये तेवढं मिळत नाही आहे. दुर्दैवाने असं होतं की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे.